गावचे आमचे पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर इथंच आहेत. पूर्ण गावातील लोकांना भरपूर त्यांचा सपोर्ट आहे. त्यांना कोणतीही अडचण आली तर वेळेवर मदत करतात पोलीस पाटील आमचे. आमच्या 4 गावातील विरोध पक्षातले लोकातले समजा विरोध ते समजा खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी पोलीस पाटील नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यांच्यावर खोटा आरोप केलेला आहे. मी एवढीच विनंती करतो. इथंच राहतात. त्याच्याकडे लेखी पुरावे आहेत की या गावात नाही काय माहिती आपल्याला. इथं राहतात ते माहिती आहे. तुम्ही म्हणताय हो इथं राहतात ते माहिती आहे फक्त. हो. तुझं नाव काय? अपर्णा गोविंद असेल तुम्ही पाठीमागे याच्याकडे व्हिडिओ वगैरे काय नाव आहे त्यांचं? किती वर्षापासून इथं राहतात? 18 वर्षापासून तर आता इथं राहतात. मग लोकांची काही समस्या इथं पोलीस पाटील येतात का जाऊन काम करण्यासाठी? येतात त्या लोकांचं काम झालं नाही तर लोकांना आमच्या विषय आम्ही दाखवतो. बरं. असं गावाच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील इथं राहत नाही. नाही ते काही म्हणतील. चुकीचा आरोप आहे केला त्यांनी. चुकीचा रहिवासी कुठं राहता तुम्ही? इथेच राहता. बरं. गावच्या लोकांचा आरोप आहे की पोलीस पाटील गावात राहत नाही. ते गावात इथं आता काही म्हणतात कोणी काय म्हणतात इथलेच रहिवाशी आहेत. त्याचा जन्म इथला झाला. या ठिकाणी नाव त्याचं इथलंच आहे. मतदान इथंच करतात. आधार कार्ड इथलंच आहे. सगळं इथलंच आहे. पण ते गावच्या लोकांचा आरोप केला ते चुकीचा आहे का आरोप? हो चुकीचंच आहे त्याची. मग त्यांनी इथंच राहत. काही समस्या त्या गावामध्ये झाली तर पोलीस पाटील येतात काय गावात? हा येतात. लग्नाला म्हणजे या 16 वर्षी होऊन ते बाहेर घरी सासरघरी आहे तिकडे त्यांचा इथं पद झाल्यानंतर इथं नंतर त्यांनी इथलं रहिवासी प्रमाणपत्र बाकी कागदपत्र या ठिकाणी केलेत असं त्यांच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी सिद्ध करून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. किती वर्षापासून काय कार्य? आता ते जेव्हा निवडणूक झाली तेव्हा निवडून आल्या सर त्या रहिवासी इथलेच आहेत. पण लोक आता काही पण म्हणाले तर माजी सरपंच सदस्य वरिष्ठ नागरिकांचं मत आहे की या गावचा सरपंच पोलीस पाटील आहे तो या ठिकाणी राहत नाही. कोणतं संकट आलं तर या ठिकाणी तो राहत नाही उपस्थित असं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्ही काय तुमचं काय प्रतिक्रिया? सर आता ते म्हणा काही कामानिमित्त की गेले असतील. त्यांची मुलं आहेत त्यांचे का पुरावे आहेत नाही सगळे. काय पुरावे आहेत त्यांच्याकडे? सगळे जन्म दाखल्याचे पुरावे आहेत, रहिवासीचे पुरावे आहेत आणि कोर्टातून केस पण जिंकली आहे तिने. समोरची पार्टीमध्ये की रहिवासी नाहीच आहे. ते नाही, खोटे ते पुरावे आहेत. खोटे पुरावे आहेत. समोरची पार्टीमध्ये की खोटे पुरावे आहेत पोलीस नाही 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 सगळे पुरावे खरे आहेत त्यांच्याकडे. पोलीस पाटील गावात राहत नाही की गावचे रहिवासी नाहीत. नाही आहेत रहिवाशी याच गावचे आहेत आणि ते खोटे आरोप आहेत त्यांनी मला. तुम्ही ओळखता का पोलीस ओळखतो. किती वर्षापासून येत आहेत? लहानपणापासून. काय नाव आहे त्यांचं? आशा मोतीराम संगेकर. काही समस्या धावून आम्हाला माहितीच नव्हतं ते कागदपत्र कोणते काय नाही. पण आता मला पोलीस पाटलांनी दाखवलं की ह्याचा जन्म दाखला वगैरे इथला सर्व आहे. रहिवाशी इथले आहेत. आता मी बघून माझं बयान पहिल्याच मागे घेतो. हे पोलीस पाटील इथलेच रहिवाशी आहे. हे आता तुम्ही किती वर्षापासून राहत आहेत गावामध्ये? माझा जन्मच झाला इथं. मग तुमचा जन्म झाला तुम्ही त्या पार्टीला कसं म्हणता की गावातला रहिवासी नाही म्हणून? याला विशेष काय माहिती? हा मेन तर आम्हाला त्याच्यातलं माहित नव्हतं की आमच्या कानावर आलं बा या बाईचं लग्न झालेलं आहे आणि हिचं दुसरीकडे मतदान कार्डला नाव आहे. पण आता रहिवासी फतेपूरचा हे प्रकरण जे गावच्या पोलीस पाटलाचं आहे याच्यामध्ये विरोधी पार्टीनं आरोप केलेले आहेत ते तथ्य नाही. त्याच्यामध्ये काही बदल त्यांचं म्हणणं आहे की पोलीस पाटील गावात राहत नाही. गावात पोलीस पाटील राहतो. शासनाच्या सर्व कागदपत्रांची या ठिकाणी कागदपत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व जे काही तहसीलदारांनी जे रहिवासी पत्र दिलेलं आहे, मंडळ अधिकारी त्यांचा अहवाल, गावच्या सरपंचाचा अहवाल. सरपंच सुद्धा म्हणत होते की बाबा गावात राहत नाही. पण 2020च्या या मतदार यादीनुसार त्या ठिकाणी सरपंचाची सुद्धा त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे की ही व्यक्ती गावामध्ये राहते. त्या मतदार यादीवरती सही आहे त्या ठिकाणी. असं लोकांचं म्हणणं आहे की सर पोलीस पाटील राहतच नाहीत. पोलीस पाटील कुठे गेले असतील किंवा त्यांच्या सासरी गेले असतील असं काय आहे का तुमच्याकडे? बाई मी पत्र व्यवहार केला एसडीएम साहेबाला. केलेला आहे ना, अर्ज केलेला आहे. ज्या दिवशी किती तारखेचा अर्ज आहे? 23 आणि 24 रजा आहे. एसडीएम साहेबाला त्या दिवशी रजा दिलेली आहे. त्या दिवशी लोकांचं म्हणणं आहे की 23 तारखेला मॅडम गावामध्ये नव्हतेच. हो ना. मग या ठिकाणी पोलीस पाटलाच्या घरी कोणी शहानिशा केलेली नाही. त्या दिवशी आहेत ना आहेत कशामुळे नाही तुम्ही त्या दिवशी तक्रार केलेली आहे का याची काही चौकशी कोणी काही केलेली नाही.
डायरेक्ट ग्रामपंचायत आणि गावामध्ये काही व्यक्तींची मोजक्या मुलाखत घेऊन त्यांनी हे झालेला आहे. त्यांच्याकडून जे व्यक्ती बोलतात त्यांनाच विचारलेलं आहे. फक्त आमचे आपल्याला काही पार्टिशन करायचं नाही. हे पोलीस पाटील हा शेवटी सरकारी माणूस आहे, गावात हे बघणारा. पण त्यांच्याकडून जे बोलतील त्याच व्यक्तींना त्यांनी विचारलेलं आहे. आमच्या घरी सुद्धा आलेले नाही. मग खरंच होतं तर त्यांनी घरी पण यायला पाहिजे होतं ना. घरी येऊन विचारलं असतं आहेत का नाही म्हणून. एकच कंप्लेंट करत आहे की पूर्ण गाव विरोध करत आहे. नाही, काही व्यक्तीच आहेत गावातले 4-5 व्यक्ती जे मोजकेच आहेत. ते पूर्ण गावातले कोणीच नाहीये. पण गाव सगळं तुमच्या विरोधात आहे असं सगळं तुम्ही म्हणताय. नाही, असं हे चुकीचं आहे. तसं नाही. लोकांचं म्हणणं आहे की तुमचे मुलं पण तिकडे शिकायला आहे. तो तुमचा प्रश्न झाला. पण एक तारखेला जेव्हा जाहिरात निघाली 2 नाव कमी केलं, त्याच्यामध्ये इथले रहिवाशी काढलो की पैसे वगैरे एसडीएम साहेबाला देऊन, तहसीलदार साहेबाला पैसे देऊन म्हणून तुम्ही काढलं असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, जर नाही आम्ही काढला असतं तरी आमचे खोटे असतील तर मग एसडीएम साहेबांनी आमची निवड केली असती का? का तहसीलदार साहेबांनी खोटे देतील का ते सगळे कागदपत्र? कमी होते. मार्क कमी होते. मग त्यांना दिसलं नाही का एसडीएम साहेबाला, तहसीलदार साहेबांना निवड करताना? पैसे वगैरे हे खोटं आहे सगळं. हे सध्या मॅथचा निकाल पण आमच्या बाजूने लागलेला आहे. म्हणून आता त्यांचं कुठेच चाललं नाही. म्हणून हे गावात पत्रकार परिषद घेऊन खोटी बदनामी करत आहेत सर ते. तुमची जे बदनामी झाली आता शासनाला तुमची काय मागणी आहे? या बदनामीचं त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल.